की आदिवासींचा उत्साह जोमानं वाहू लागतो. ढोल बाहेर निघतो आणि ढोलाच्या तालावर हे आदिवासी पुरुष धुंद होऊन रिंगण करून नाचू लागतात. ढोलांचं महत्व आदिवासी नृत्यात खूप मोठं आहे. ढोल प्रामुख्यानं खैराच्या झाडाच्या पोकळ खुडापासून बनवतात. आदिवासींमध्ये विविध प्रकारचे आणि विविध आकाराचे ढोल, फुलकी यांचे प्रकार प्रचलित आहेत. पाऊस पडावा म्हणून प्रार्थना करताना, पीक आलं म्हणून आनंद व्यक्त करताना, तसंच उत्सवात प्रथा म्हणून ढोल वाजवून नाच केला जातो. महाराष्ट्रात ढोल या वाद्याचं वेगळंच महत्व आहे. केवळ आदिवासींमध्येच नाही तर महाराष्ट्रातील खेळोपाडी, मिरवणुकीत आणि उत्सवात ढोल वाजवून लोक नृत्य करतात. माडिया लोकांचे ढोल 3 ते 3.5 फूट लांब आणि 2 ते 3 फूट व्यासाचे असतात. रेला नृत्य करताना माडिया हे ढोल वाजवतात. फार पूर्वी माडियांमध्ये नरबळी देण्याची प्रथा होती. त्यावेळेस माडिया अशा प्रकारचे 20 ते 30 ढोल एकदम वाजवायचे आणि त्या ढोलांच्या तालावर बळी जाणारा माणूस संमोहित व्हायचा. आता ही प्रथा बंद आहे.